Very good evening to one and all. That today we'll just start the session with the prayer. Ya kundendu tushar hardhavala ya shubhre vastramrita ya veena vardanda manditkara ya shweta padmasana ya brahmanchit shankara prabdivirdeve sada vandita samam patu saraswati bhagwati nishesha zadyapaha. चला अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांना आज जाता जाता अजून एक गिफ्ट क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे. एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहता आपण जी स्पेशल डब्ल्यूएच क्वेश्चनची सिरीज तयार केलेली होती ही पूर्णच्या पूर्ण डब्ल्यूएच क्वेश्चनच्या व्हिडिओची सिरीज ज्याची कॉस्टिंग 2499 रुपये आपण ऑलरेडी डिझाईन केली. ही कंप्लीट व्हिडिओची सिरीज तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे. सो यू पीपल विल गेट all the WH question video series on the occasion of रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्हाला संपूर्ण WH question ची व्हिडिओ सिरीज क्लासच्या माध्यमातून तुम्हाला मिळते आहे. हे देण्यामागचं मूळ पर्पज काय? कारण what do I personally feel that being a teacher तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवण्याच्या दृष्टिकोनातून समजल्या पाहिजे. आणि हे एकदाच ऐकून किंवा एकदाच वाक्यरचना समजून घेऊन होत नाही. याला आपल्याला थोडं ओव्हर द पिरियड प्रॅक्टिस करावी लागेल या सगळ्या गोष्टींवरती. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून आपण ही कंप्लीटचे कंप्लीट 13-14 व्हिडिओची जी सिरीज असेल तर ही मी तुम्हाला सेंड करणार आहे आपल्या ग्रुपवरती. शक्यतोवर बाहेरच्यांना कोणालाही सेंड करू नका. याला कारण काय की आपलं प्रेम असतं म्हणून आपण एखाद्याला काहीतरी गोष्ट शेअर करतो, पण जोपर्यंत त्याची व्हॅल्यू मुजत नाही तोपर्यंत त्याला ते कळत नाही की त्याचं खरं महत्व काय आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर लक्षात ठेवा की आपल्या ग्रुपवर आलेल्या गोष्टी आपल्या आपल्या ग्रुपवरती मर्यादित ठेवा. आपण खूप मोठ्या प्रमाणात एखाद्यावरती प्रेम दाखवतो आणि त्याला काहीतरी शेअर करतो, परंतु मुळात त्याची ती ऐकण्याची इच्छा, ती मानसिकता कधी तयार होईल? जेव्हा तो बॅचला बसेल तेव्हा. आता सध्या माझं आवाज बऱ्यापैकी रिकव्हर झालाय 3 दिवसामध्ये. या वीकेंड प्रोसेस पर्यंत आपल्याला एक वेबिनार आपण घेणार आहे मोठा, जो 15 ऑगस्टच्या आसपास आपण घेणार होतो तो मोठा वेबिनार आपण घेणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला फक्त आणि फक्त लर्निंग मोड मध्येच आणेल असं नाही, तर लर्निंग सोबत आपल्याला अर्निंग मोड मध्ये पण तुम्हाला शिफ्ट करायचं. यासाठी की पुढच्या ऍडव्हान्सच्या बॅचची फीस तुम्हाला स्वतः तुमच्या शाळेच्या पेमेंट मधून नाही तर त्याच्या व्यतिरिक्त मिळणाऱ्या पेमेंट मधून तुम्हाला भरता आली पाहिजे. बघा, जर तुमच्या ऍडव्हान्सच्या बॅचची 3999 जी फीस असते तर ती तुम्हाला जर तुमच्या एक्स्ट्रॉर्डनरी उत्पन्नातून जर तुम्हाला देता आली तर तुम्हाला आवडेल का? सगळ्यांना नक्की आवडेल, राईट? की तुमच्या सगळ्यांना तुम्हाला जर पुढची बॅच मी फ्री करून दिली, फक्त त्यासाठी तुम्हाला मला काही गोष्टींचा सपोर्ट करावा लागेल. जर तो होत असेल मॅम, जर तो होत असेल तर 100% तुमच्यापैकी बरेच लोक तुमचा काही भार हा तुमच्या पुढच्या बॅचच्या ऍडव्हान्स बॅचच्या पेमेंटचा हा इन्स्टिट्यूट उचलायला तयार आहे. फक्त तुमचा काही सपोर्ट आम्हाला त्यामध्ये लागेल. सो तो मी तुम्हाला नक्की सांगेल. परंतु आपण आज फोकस करतोय डब्ल्यूएच क्वेश्चनच्या पुढच्या भागाकडे. वी आर जस्ट गोइंग टू फोकस ऑन द नेक्स्ट पार्ट ऑफ द डब्ल्यूएच क्वेश्चन. आता बघा, आपला रिमेनिंग पार्ट जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये व्हेन है ना, वाय, हाऊ, व्हेअर या अशा प्रकारचे सगळे 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 वाक्य आपण आज एंटरटेन करणार आहे. आणि थोडी थोडी वाक्य प्रत्येकाची 2-2, 3-3, 4-4, 2-2, 3-3, 4-4 वाक्य रचना जर तुम्ही पाहिल्या, समजून घेतल्या तर तुम्हाला नक्की लक्षात येणार आहे की येस, दिस इज क्वाइट पॉसिबल टू गो फॉर. हे खरंच शक्य आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. आता बघा, डब्ल्यूएच वर्ड बद्दलचं तुम्हाला अगदी यू आर बिंग अ फॅमिलियर विथ द डब्ल्यूएच वर्ड, नो इश्यूज दॅट, राईट? तुम्हाला व्हॉट काय, व्हेन काय, हाऊ काय, वेअर काय, विच काय, हुज काय हे लक्षात आलंय. हे जर लक्षात आलंय तर याचा अर्थ यू आर ऑन द राईट ट्रॅक. यू आर ऑन द राईट ट्रॅक ऑफ युझिंग द डब्ल्यूएच क्वेश्चन्स. तुम्ही म्हणाल कसं काय सर, आम्हाला तर अजूनही कन्फ्युजनच वाटेल. तुम्हाला सांगू का, आयुष्यभर एखाद्या गोष्टीचं कन्फ्युजन दूर होत नसतं तोपर्यंत जोपर्यंत आपण त्याला प्रॅक्टिस मोड मध्ये आणत नाही. तुम्ही जर ठरवलंच नसतं लहानपणापासून काही गोष्टी समजून घ्यायच्या तर अजूनही तुम्हाला मिक्सर वापरता आलं नसतं. तुमचं फ्रीज बद्दल असलेलं अप्रूप तुमच्या मनातलं संपलं नसतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे
वायरलेस फोन असू शकतो, या सगळ्या गोष्टींचा अप्रूव्ह. हे अपडेशन प्रोसेस आहे टेक्नॉलॉजीचे, की जे आपण स्वीकारले, अडॉप्ट केले आपण आणि यूज करायला सुरुवात केली. तसंच नवीन नवीन टेक्निक प्रोसेस ज्या असतात, तसंच नवीन नवीन ज्या टेक्निक प्रोसेस असतात शिक्षणाच्या बाबतीमधल्या पण, तर त्या शिकत राहायला पाहिजे. आपल्याला आहे त्यापेक्षा अपडेट करण्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज टीचर. आणि फक्त एका बाबतीत नाही, लक्षात ठेवा, टीचर हा 50% डॉक्टर पण असतो. कारण त्याच्या बोलण्याने एखाद्याचा आजार बरा होतो, म्हणून तो 50% डॉक्टर असतो. टीचर हा सायकोलॉजिस्ट पण असतो, कारण तो मुलाची मानसिकता समजून घेऊन त्याला 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. टीचर हा सगळ्यात मोठा काउन्सिलर असतो, कारण तो एखाद्याच्या आयुष्यात उद्ध्वस्त होत असताना जे काही परिणाम किंवा उद्ध्वस्त जर होत असेल, तर त्याला ट्रॅकवर आणण्यासाठी 4 गोष्टी सांगून तो त्याच्या आईमधील, आई-वडिलांमधील आणि त्या मुलामधील दुवा बनण्याचा प्रयत्न करत असतो. याच शिक्षकाबद्दल बोलत असताना आर्य चाणक्यांचं एक सुंदर असं वाक्य आपल्या कानावर नक्की आलं असेल, शिक्षक कोई साधारण व्यक्ती नहीं होता. राइट? चाणक्य, त्यांच्या पण चाणक्य नीती नावाची पुस्तकं बऱ्याच वेळेस वाचली असतील, ऐकली असतील. त्यांचं सुंदर असं वाक्य शिक्षकाबद्दलची संज्ञा मांडताना ते सांगतात, की शिक्षक कोई साधारण व्यक्ती नहीं होता, निर्माण और प्रलय उसकी गोद में खेलते हैं. लक्षात ठेवा, की शिक्षक कोई साधारण व्यक्ती नहीं होता, निर्माण और प्रलय उसकी गोद में खेलते हैं. काय घडवायचंय आणि काय बिघडवायचंय हे सगळं शिक्षकाच्या हातात असतं. त्याच्यामुळे तुमच्या सारख्यांचा रोल या नेशन बिल्डिंग मध्ये खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं, की तुमच्यासाठी जेवढ्या गोष्टी द्याव्या तेवढ्या कमीच आहेत. बिकॉज यू आर कॉन्ट्रिब्युटिंग अ नोबल कॉज. यू आर कॉन्ट्रिब्युटिंग फॉर द नोबल कॉज. फाईन? येस. डब्ल्यूएच क्वेश्चनचे राहिलेले भाग आपण आज कव्हर करतोय. त्यातला एक शब्द घेत चलो आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारूया आपण. वाटलं तर सोबत लिहा. प्रॅक्टिस प्रोसेस मध्ये या आणि मनाने बनवलेले वाक्यांचे फोटो काढून मात्र ग्रुपवर टाकायला विसरू नका. चुकू द्या. तुमच्या 10 वाक्यातली 10ची 10 वाक्य चुकली तरी चालेल, पण प्रॅक्टिस करतायत तुम्ही, हे मला कळलं पाहिजे. दॅट्स इम्पॉर्टंट. राइट? ओके, फाईन. व्हेन, WHEN, व्हेन टाका हेडिंगला. व्हेन, WHEN, व्हेन. त्याच्या बाजूला केव्हा लिहा. केव्हा. राइट? आता मी सुंदर मराठीतले वाक्य विचारणार आहे तुम्हाला आणि तुम्ही इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहात. परंतु तसं करण्याच्या आधी मी इंग्लिश मधली वाक्य सांगेल, त्याचं मराठी ट्रान्सलेशन सांगायचं, म्हणजे इंग्लिशच्या रचना तुम्हाला लक्ष द्यायला सोप्या जातील. फाईन? ओके. तर पहिला प्रश्न आपण विचारूया. पायल मॅडम, तुमच्यासाठीच आहे. बघा आता त्याच्यासोबत येस तुम्हाला, सर. त्याच्यासोबत तुम्हाला टेन्स पण लक्षात आला पाहिजे. राईट? येस. हा. व्हेन ओके विल, सर. बघा पहिला प्रश्न आहे. प्रश्न लिहू शकता तुम्ही सोबत. व्हेन विल यू, व्हेन विल यू go to, when will you go to see circus? When will you go to see circus? Question mark. पायल मॅडम याचं मराठीत सांगा. प्रेझेंट टेन्स आहे सर. नाही सॉरी, फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्स आहे सर. कोणता फ्युचर? कोणता फ्युचर? विल शल. सर थोडं ना माझं म्हणजे तो टेन्स झालेला नाहीये सर. ओके, तो टेन्स तर झालेला नव्हता फक्त का? फ्युचर आहे. नाही मी नव्हते तेव्हा. बरं ठीक आहे. टेन्स चालू तेव्हा. तरी मी प्रयत्न करते. तुम्ही सर्कसला नाही, तुम्ही सर्कस पाहायला केव्हा जाणार आहात? राईट, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही सर्कस पाहायला केव्हा जाणार आहात किंवा केव्हा जाल, या पद्धतीने ही वाक्यरचना वापरली आहे. सिंपल फ्युचरचं वाक्य आहे मॅडम, लक्षात घ्या. राईट? ओके ओके. वाक्य प्रीतिमा मॅडम तुमच्यासाठी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला एक क्लिअर करतो की व्हेन हा शब्द टाइम इंडिकेटिव्ह असतो. काय असतो? टाइम इंडिकेटिव्ह फॉर्म असतो.
हा नेहमी वेळेसंदर्भातलाच प्रश्न विचारण्यासाठी कामाला येतो. हा टाइम इंडिकेटिव्ह वर्ड आहे आणि हा वेळेसंदर्भातलाच डब्ल्यूएच क्वेश्चन विचारण्यासाठी कामाला येत असतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे लॉजिकली. राईट? बघा आता पुढचा प्रश्न प्रतिमा मॅडमला विचारतो. व्हेन डू यू गो टू स्कूल इन द मॉर्निंग? व्हेन डू यू गो टू स्कूल इन द मॉर्निंग? लिहायचं असेल तर लिहू तू शकता. हा, एक मिनिट. लिहायचं असेल तर लिहून घ्या. व्हेन डू यू गो टू स्कूल इन द मॉर्निंग? चला, विद्या मॅडम पण आल्या. व्हेन डू यू गो टू स्कूल इन द मॉर्निंग? येस, प्रीतमा मॅडम सांगा प्लीज. तू शाळेत कधी जात आहे? जातोस. जातोस. साधा वर्तमान काळ आहे ना. साध्या वर्तमान काळामध्ये जात आहे नाही म्हणणार आपण. जातोस. जातोस. सिंपल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंट टेन्स. अगदी बरोबर आहे. व्हेन डू यू गो टू स्कूल? तू शाळेला कधी जातोस? व्हेन डू यू गो टू स्कूल इन द मॉर्निंग? तुम्ही सकाळी सकाळी शाळेत किती वाजता जाता? त्यासाठी आपण डू डजचा वापर केला साध्या वर्तमान काळाचा क्वेश्चन म्हणून. ओके, राईट. पुढचा प्रश्न आहे ज्योती मॅडम तुमच्यासाठी. येस सर. When did you take a meal in the afternoon? When did you take meal in the afternoon? When did you take a meal in the afternoon? तू दुपारी कधी जेवण करते? केव्हा जेवण करते? नाही, when did you आहे मॅडम, do you नाही वापरलंय आपण. When did you? करत होती असं काही? नाही, अजिबात नाही. काळ कोणता चेक करा मॅम. पास्ट सिंपल. मग सिम्पल पास्ट मध्ये करत होते असं थोडीच येणार आहे. काय नाही. तू बोला. दुपारी केव्हा केलं? तुम्ही दुपारी जेवण कधी केलं? है की नाही? सिम्पल पास्ट टेन्स. तुम्ही दुपारी जेवण किती वाजता केलं? आलं लक्षात? When did you take a meal in the afternoon? सर, असं केलं तर तू दुपारी केव्हा जेवण केली असं चुकतं का? हो, होऊ शकतं. तो दुपारी जेवण कधी केलं किंवा कधी जेवण केलं, दोन्हीपैकी काही वापरलं चालतं, काही प्रॉब्लेम. चला पुढचा विचारूया. राईट. पुढचं वाक्य आहे मुद्रिका मॅडम तुमच्यासाठी. तुम्ही ज्योतीला कधी मदत करत होतात किंवा ज्योती मॅडमला कधी मदत करत होतात? तुम्ही ज्योती मॅमला कधी मदत करत होतात? लिहून घ्या लागलं तर. तुम्ही ज्योती मॅमला कधी मदत करत होतात? तुम्ही ज्योती मॅमला कधी मदत करत होता? सांगा बरं, काळा कोणता आहे?
आवाज येतोय का सर? येस बोला. When did you help to Jyoti ma'am? नाही, मदत करत होतात. ही क्रिया भूतकाळात चालू होती. तो चालू भूतकाळ पास्ट असेल. कंटिन्युअस. Yes. पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस मध्ये सांगा उत्तर मॅडम प्लीज. When was helping हे बघा, तुम्ही म्हटल्याच्या नंतर यू ला वेअर लागणार मॅडम. when you were help to Jyoti ma'am? व्हेन वेअर यू. कारण व्हेन नंतर काय लागतं? सहाय्यकारी क्रियापद लागतं. व्हेन वेअर यू हेल्पिंग टू ज्योती मॅम. तुम्ही ज्योती मॅमला कधी मदत करत होतात? राईट. पुढचं वाक्य जाधवताई तुमच्यासाठी आहे. कृष्ण गोकुळात कधी राहत होते? सिंपल प्रेझेंट आहे. कृष्ण गोकुळात कधी राहत होते मॅडम? राहतात नाही, राहत होते. पास्ट कंटिन्युअस टेन्स तो होते. हा येस बरोबर. पास्ट कंटिन्युअस टेन्स अगदी बरोबर आहे. When was Krishna व्हेन वॉज living कृष्ण Gokul? लिव्हिंग इन गोकुल. अगदी बरोबर आहे. व्हेन वॉज कृष्णा लिव्हिंग इन गोकुल. पुढचं वाक्य. पुढचं वाक्य रोमा मॅडम तुमच्यासाठी आहे. व्हेन बद्दलची वाक्यरचना कळायला का आता? आता बघा, हो, सर. कुठल्याही काळातलं वाक्य असू द्या, टाइम इंडिकेटिव्ह वर्ड असला की लक्षात ठेवायचं की आपल्याला बिनधास्त पद्धतीने काम करता येतंय. बिनधास्त वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. चला राईट. पुढचा शब्द घेऊ आपण. हू. WHO. हू. हू म्हणजे काय? कोण. हू म्हणजे आपण इंडिकेट करण्यासाठी. राईट. थोडंसं म्यूट करा सगळ्यांनी. रोमा मॅडम वगैरे म्यूट करा. राईट. व्यक्ती इंडिकेट करत असताना व्यक्ती. when we just indicate the information about person, है ना, एखाद्या व्यक्तीला आपल्याला डिनोट करून एखादा प्रश्न विचारायचा आहे, तर तेव्हा आपण हू वापरतो. जसे सगळे सोपे प्रश्न कोणते माहितीये का? हे लिहू नका, फक्त रिमाइंडर म्हणून सांगतोय. हू इज युअर फेवरेट ऍक्टर? तुझा आवडता अभिनेता कोणता? हू इज युअर फेवरेट ऍक्ट्रेस? तुझी आवडती अभिनेत्री कोणती? राईट. हू इज युअर फॅमिली डॉक्टर? है ना, असा प्रश्न विचारू शकतो की नाही आपण? हू इज युअर फॅमिली डॉक्टर? तुमचे फॅमिली डॉक्टर कोण आहेत? हे झाले हे झाले सगळे आणि सगळे सिंपल प्रश्न की जे आपण नेहमी विचारत आलो. पण याच्यामध्ये पण लक्ष ठेवा, रचना कशी आली. हू नंतर सहाय्यकारी क्रियापद आलं इज. हू इज युअर फॅमिली डॉक्टर? हू इज युअर फेवरेट ऍक्टर? हू इज युअर नेबर? तुझी शेजारी कोण आहे? है ना, तुझे शेजारी कोण आहे? हू इज युअर नेबर? हू इज युअर अंकल? अगं तुझे काका कोण आहेत ग? या पद्धतीने आपण व्यक्ती इंडिकेट करण्याच्या दृष्टिकोनातून हूचा वापर केला. आता थोडस वेगळ्या अँगलने वाक्य पाहूया हूची. राईट. पहिलं वाक्य आहे, आता ज्याला विचारलं नव्हतं त्याला विचारूया आपण. विद्या मॅडम व्हिडिओ चालू करणं शक्य आहे का? चल फाईन. अश्विन मॅडम पहिला प्रश्न तुम्हाला आहे. राईट. Who has given a gift to you? Who has given a gift to you?
हु हॅज गिवन अ गिफ्ट टू यू? ही भेटवस्तू तुम्हाला कोणी दिली आहे? अगदी बरोबर आहे. ही भेटवस्तू तुम्हाला कोणी दिलेली आहे? कोणता काळ आहे मॅडम सांगा बरं अश्विन मॅडम? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अगदी बरोबर आहे मॅडम. ग्रेट, वंडरफुल, बहुत बढिया, बहुत बढिया. राईट. ज्योती मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा सर. राईट मॅम. ओके. Who had sent you a mail? Who had sent you a mail? Who had sent you a mail? तुम्हाला मेल कुणी पाठवलेला आहे? पाठवलेला होता. होता. पास्ट तर परफेक्ट मला टेन्स. एंडिंग नाही जमत आहे. हा. एंडिंग वरून टेन्स ओळखा. हॅड म्हणजे कोणता काळ येतो? पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट. हा, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. चला स्वाती मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही कोणाला गोष्ट सांगत आहात? सॉरी, कोणाला नाही. तर तुमची गोष्ट कोण ऐकत आहे? तुमची गोष्ट कोण ऐकत आहे? Who is listen your story? परत एकदा. Who is Who is listen your story? चालू वर्तमान काळामध्ये ऍमिझर नंतर ING लावा मॅडम. ING लावा. Who is listening to your story? Who is listening your story? Who is listening your story? बघा, हु याच्यामध्ये व्यक्ती इंडिकेट करताय आणि चालू वर्तमान काळ आल्यामुळे आपण ऍमिझर ING वापरलं. Who is listening your story? राईट. पुढचे एक वाक्य विचारूया आपण. विद्या मॅडम रेडी का? विद्या मॅडम काय रेडी दिसत नाही आज. ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही. प्रतिभा मॅडम पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. तब्येत बरी आहे का मॅडम? बरे सर आज. ओके ओके, राईट मॅडम, छान, काय हरकत नाही. स्वतःला असं फील करा की येस, आता मी बरी होते, आता मी बरी होते, आता मी बरी होते. ऑटोमॅटिक तुम्ही बरं व्हायला लागाल. राईट. फील पॉझिटिव्ह ऑलवेज अबाउट युअर सेल्फ. फाईन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हु विल गेट द गोल्ड मेडल? Who will get the gold medal in the next Olympic? सेंटेन्स सांगा सर. Who will get get the gold medal in the next Olympic? Who will get the gold medal in the next Olympic? सांगा प्रतिमा मॅडम. पुढचे गोल्ड मेडल कोणाला मिळणार आहे? थोडस ट्विस्ट झालं तुमच्याकडून. राऊत मॅडम सांगा बरं. कोणाला मिळेल? हा, कोण मिळवेल? कोणाला मिळेल किंवा कोण मिळवेल? शेवटच्या अक्षरालाच थोडं कन्फ्युजन होतं सर. हु विल गेट? हु विल गेट? कोण, कोणाला मिळेल? कोणाला मिळेल? कोण मिळवेल? हु विल गेट द नेक्स्ट गोल्ड मेडल? हु विल गेट द गोल्ड मेडल इन द नेक्स्ट ऑलिम्पिक? पुढील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण मेडल, मेडलला काय म्हणतो आपण? पदक. पदक. हा, राईट, दॅट इज पदक. सुवर्ण पदक कोण मिळवेल? या पद्धतीने. ओके, राईट. आता मी व्हायचे प्रश्न विचारणार आहे. व्हाय लिहून घ्या वरती. सर रिपीट करा ना एकदा प्लीज. हु विल गेट, प्रश्न लिहिलाय तुम्ही? मराठीत. ओके, राईट. पुढील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोण सुवर्ण पदक पटकावेल किंवा मिळवेल? कोण सुवर्ण पदक पटकावेल किंवा मिळवेल?
कोण सुवर्ण पदक मिळवेल किंवा पटकावेल? राईट. ओके, पुढचं घ्या. व्हाय. व्हाय म्हणजे का. त्याच्या खाली जर लिहायचं असेल तर रिझन इंडिकेटिव्ह वर्ड आहे. रिझन इंडिकेटिव्ह वर्ड है ना. कारण दाखवण्यासाठी, कारणाबद्दल विचारण्यासाठी आपण हा वर्ड वापरत असतो. रिझन इंडिकेटिव्ह वर्ड आहे. राईट. ओके, पहिला प्रश्न विचारूया आपण राऊत मॅडम तुम्हाला. Why did you join this class? Why did you join this class? तू हा क्लास का बरं जॉईन केला? का जॉईन केला? Why did you join this class? Past tense. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. Simple past. राईट. आता तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला विचारायचं आहे की जो खोटं बोलतोय असं लक्षात आलंय तुमच्या, बरोबर आहे? तर त्या कंडिशन मध्ये पायल मॅडम तुम्ही त्या मुलाला काय प्रश्न विचारणार सांगा बरं. तू का बरं खोटं बोलतो? म्हणजे सर तुम्हाला असा प्रश्न विचार, तू का बरं खोटं बोलतोस? वाय आर यू लाईंग? खोट्याला लाईंगच काय म्हणू सर? हो बरोबर आहे ना, लाय वापरतो ना पण मॅडम. पण साध्या वर्तमान काळात विचारायचं मग कसं विचारणार? वाय डिड यू लाय? ओ वाय डिड यू नाही, वाय डू यू. नाही 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 नाही. वाय डू यू? सॉरी सॉरी सर. वाय डू यू? प्रेझेंट मध्ये आपण वाय डू यू लाय? वाय डू यू लाय. राईट. वाय डू यू लाय? का खोटं बोलतोस? वाय आर यू लाइंग? तू का खोटं बोलत आहेस? वाय हॅव यू लाइड? तू खोटं का बोललेलं आहेस? वाय डिड यू लाय? तू खोटं का बोलला? वाय वेर यू लाइंग? तू खोटं का बोलत होता? वाय हॅड यू लाइड? तू का खोटं बोलला होतास? एकच वाक्य आपण अख्ख्या काळामध्ये फिरवू शकतो. एकच वाक्य. आणि ह्या गोष्टी ज्याला जमल्या तो व्यक्ती मास्टर होतो. सर एक मिनिट. हा येस. व्हाय डू यू सांगितलं सर तुम्ही? वाय डू यू लाय? तू खोटं का बोलतोस? नाही टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मॅडम. जाधवताई साध्या वर्तमान काळात डूडच लागतंय, साध्या भूतकाळात डीड लागतं, साध्या भविष्यकाळात शॅल विल लागतं. ओके राईट. पुढचं वाक्य स्वाती मॅडम तुम्हाला. तुम्ही बीएड का कम्प्लीट केलेले आहे? Why are you complete in B.Ed? मॅडम केलेलं आहे काळ कोणता आहे सांगा पहिले. केलेलं आहे. पास्ट कंटिन्युअस. केलेले आहे पास्ट कंटिन्युअस मध्ये येतं. परफेक्ट कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. सांगा बरं मग कसं येतं वाक्य परत एक वेळ सांगा ना. वाक्य रिपीट Why करा. why has you complete your B.Ed? वाय हॅज यू नाही, वाय हॅव यू. Why have you कम्प्लीटचा थर्ड फॉर्म कम्प्लीटेड. completed B.Ed? राईट. वाय हॅव यू कम्प्लीटेड बीएड? तुम्ही बीएड का केलेलं आहे? राईट. शेवटचा प्रश्न आपण मुद्रिका मॅडमला विचारूया. मुद्रिका मॅडम तुम्ही कोणता विषय शिकवत आहो? मुद्रिका मॅम काय म्हणले सर? तुम्ही कोणता विषय शिकवता? सर मी फर्स्ट स्टँडर्डला शिकवते ऑल विषय. ऑल सब्जेक्ट शिकवता. राईट. ओके. पहिलं तुमचा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, मॅम तुम्ही पहिलीला काय शिकवता?
Why are you teaching first standard? ओके, व्हाय आर यू नाही, व्हाय डू यू. साधा वर्तमानकाळात घेतलं की नाही आपण हो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हाय डू यू टीच, व्हाय डू यू टीच टू द फर्स्ट स्टँडर्ड, व्हाय डू यू टीच टू फर्स्ट स्टँडर्ड. तर आवाज येत नाहीये. हा येस प्लीज. व्हाय डू यू टीच लक्षात आलं का? गेटिंग, आर यू गेटिंग? माझा आवाज पोहोचतोय? येस येस फाईन ओके. व्हाय या शब्दा संदर्भातल्या गोष्टी लक्षात आल्या. आता पुढचा घ्या व्हेअर, WHERE व्हेअर. व्हेअर, व्हेअर म्हणजे काय? कोठे, कोठे. व्हेअर राईट. आता हे काय इंडिकेट करतं सांगा बरं मला. प्लेस. राईट. प्लेस. त्याला खाली लिहून घ्या, प्लेस इंडिकेटिव्ह वर्ड आहे म्हणून. प्लेस इंडिकेटिव्ह वर्ड. जाधवताई सांगा बरं, तुम्ही पावसाळ्यात कुठे फिरायला जाता? अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. सिंपल प्रेझेंट टेन्स सर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सांगा तुम्ही पावसाळ्यात कुठे फिरायला जाता? वेअर डू यू गो टू Where do you go to? वंडर इन रेनी सीझन. Where do you go to wander in rainy season? अगदी बरोबर आहे. Where do you go to wander in rainy season? राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोमाताई तुमच्यासाठी. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला कुठे जाता?